नमस्कार मंडळी. आज आम्ही बाहेर निघालो होतो मुलींच्या शाळेमध्ये. तयार होऊन आम्ही बाईकवर निघालो. वातावरण खूप छान झालं होतं, पावसाचं होतं, पण वारं पण उलटं सुटल्यामुळं तेवढाच त्रास होत होता. तसंच आम्ही गेलो मुलींच्या शाळेत. तिथे आम्हाला रस्त्यात हे काका आणि काकू दिसले. संसारासाठी स्ट्रगल करताना बघा, किती जरी काय जरी झालं तर करावंच लागतंय. नंतर आम्ही शाळेत पोहोचलो. तोपर्यंत शाळेचं टायमिंग झालं होतं. नंतर आम्ही वाट बघत मुलींची बसलो. नंतर ही छोटी मला बघून आली, म्हणते की मम्मा ड्रेस आणि तुझी ओढणी बघून मी तुला ओळखून आले. नंतर मी तिला चिडवते, मी तुला नाही घ्यायला आली, अनु दीदीला आली. तर माझ्याशीच खूप गोड बोलत होती. नंतर पप्पांना विचारलं, किती जर मम्मीसमोर दिसले तर पप्पांचीच आठवण येत असते, पप्पा कुठे आहेत म्हणून. कारण माहिती आहे तिला पप्पा येतात, मम्मा एकटी येत नाही. पप्पांना बघून पळत सुटले पप्पांकडे. पाऊस पण झाला होता मंगळवाड्यात. नंतर आम्ही मोठीची वाट बघत बसलो होतो, कारण तिलाच घ्यायचे होते शूज. नंतर ती आली. ती पण आधी पप्पांकडेच गेली पळत, कारण पप्पांच्या खूप लाडाच्या आहेत ना. मम्माचं काय नाही वाटत आहे. दोघींनी घेऊन आम्ही गेलो. मोठीला शूज बघितले. तिचं मापच तिला सापडत नाही, कारण तिचे पाय खूप मोठे आहेत ना. 4-5 वेळा ट्राय केल्यानंतर आम्ही तिचे शूज घेतले आणि निघालो. थोडी खरेदी करायची होती कपड्याच्या दुकानात. पाऊस तसा रिमझिम चालूच होता. नंतर आम्ही कपड्याच्या दुकानात पोहोचलो. तर इथे स्टेजला बघून सिजा म्हणते, मम्मा आज तिचा बड्डे आहे. ती मला म्हणते की विश कर म्हणून तिच्या हातात देत होती आणि मला व्हिडिओ कर म्हणून बोलली. नंतरून आम्ही कपड्याच्या दुकानात आलो. नंतर तिथे थोडीफार खरेदी केली. खरेदी झाल्यावर पावसाची सुरुवात झाली. पावसात भिजण्यापेक्षा आम्ही तिथं बसलो. तर त्या दोघींचं काहीतरी चालूच होतं. मोठी तिला चिडवत होती, त्यामुळे ती छोटी रडायला लागलेली. नंतरून आम्ही घरी पोहोचलो. कसं वाटलं व्लॉग? सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा.